आणि प्रशासनाचं करायचं काय? वंदनीय हिंदुत्व सम्राट छत्रपती बाळासाहेब ठाकरेंचा. आज या ठिकाणी मी 2012 ते 17 पर्यंत ह्या सभागृहामध्ये पुणे महानगरपालिकेचा पक्ष नेता होतो, शिवसेनेचा. एखाद्या भाजपच्या नगरसेवकाचा माझ्यावर राग असू शकतो, पण शिवाजी महाराजांवर राग आहे. छत्रपती शिवाजी महाराज जे हिंदुस्थानाचं दैवत आहे, की मी या ठिकाणी हे माझं घर नाहीये, हे नागरिकांसाठी आहे. या तरुण येणाऱ्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळला पाहिजे, ह्या हेतूने हे बांधलेली शिवसृष्टी आहे. ह्या शिवसृष्टीकडे इथला सभागृह नेता होता, इथला उपमहापौर होता, इथले सत्ताधारी होते. एक शाळा पण नाही केली. ह्या ठिकाणची शाळा तर झालं, पण शिवसृष्टी जी आहे की थोडं शिवसृष्टीचं जे काम आहे ते देखील त्यांनी गेले 9 वर्षामध्ये करायला तरतुदीला त्यांच्याकडे पैसे नाही. फक्त त्यांच्याकडं जे कमिशन आहे, जे ठेकेदारी उचलायचे, स्वतः ठेकेदार व्हायचं. 5 नगरसेवक आहेत, 5. आणि आम्हाला सांगतात की आम्ही हिंदुत्ववादी आहेत. हे कसले हिंदुत्ववादी आहेत? त्यांनी स्वतःला आरशात बघितलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांचा इथं अपमान होतोय, त्यांची विटंबना होतीये. 9 वर्षे औरंगजेब आग्र्यामध्ये कैद केलं, पण गेले 9 वर्ष या भाजपने या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना अंधारात ठेवलंय. ह्याची शिक्षा भोगल्याशिवाय त्यांना आम्ही स्वस्त बघतात. हे कोण नगरसेवक? तुम्ही नावं घेऊन बोला. या प्रभागामध्ये धीरज घाटे आहेत, वस्ते आहेत, शेंडगे आहेत आणि दिवंगत ते म्हणजे लढकत आहेत. मी त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही. हे 4ही नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे आहेत. मी केले प्रोजेक्ट ह्या भागामध्ये 8 प्रोजेक्ट मी पक्षनेता असताना केलेले आहेत. माझे प्रोजेक्ट तुमचा माझ्यावर राग होता ना, व्यक्तिगत माझ्यावर राग होता ना, ठीक आहे, माझ्यावर राग होता प्रोजेक्टवर. मी विरोधात आहे, मी विरोधी पक्ष आहे, पण माझा व्यक्तिगत राग ठेवा. समाजाच्या ज्या सुविधासाठी मी एक शाळा बांधली होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ती नाही केली त्यांनी. ती समाजासाठी. अशोक अरणावांची मुलं शिकणार नव्हती, पण ते आज 9 वर्ष झाले त्याला पूर्ण व्हायला. 1 कोटी 20 लाख रुपये मी तिथे टाकले होते, नाही केले त्यांनी.